नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। जत तालुक्यात गुन्हेगारी करणाऱ्या भूषण कुमार साबळे याची टोळी हद्दपार। खुनाचा प्रयत्न, मारहाण, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वायफळ तालुका जत येथील चौघांच्या टोळीला 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पारित केलेला आहे। त्यानुसार टोळी प्रमुख भूषण कुमार रमेश साबळे वय 30, अक्षय जगन्नाथ सावंत वय 28, पार्थ उर्फ बबलू राजेंद्र यादव वय 19, मुरारी दादासाहेब पारसे वय 25 राहणार वायफळ या चौघांना सांगली व सोलापूर या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। टोळी प्रमुख भूषण कुमार साबळे व सदस्यांविरुद्ध 2018 ते 2025 या सालामध्ये बेकायदा जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण, घातक शस्त्राने दुखापत करणे, बेकायदा घातक शस्त्र बाळगणे, हमला करण्याची तयारी करून घरात घुसून दुखापत करणे असे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। टोळीने वायफळ परिसरात दहशत निर्माण केली होती। त्यामुळे जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी टोळी विरुद्ध कलम 55 अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अहवाल चौकशीसाठी पाठवला होता। उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर करून अधीक्षक संदीप घुगे यांना अंतिम अहवाल पाठवला। टोळीविरुद्ध दाखल असलेले गुन्हे, सद्यस्थितीचा अहवाल, प्रतिबंधात्मक कारवाई, त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन हद्दपारीच्या प्रस्तावावर सलग सुनावणी घेतली। नैसर्गिक न्याय तत्वांचा विचार करून चौघांना सांगली व सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेले आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, कर्मचारी बसवराज शिरोगुप्ती, दीपक गट्टे, सुनंदा माळी, राज सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। KK मराठी न्यूज नेटवर्क।